वाचनेन बोधन्ते विषयांपटु दक्षः भवन्ति कार्येषु वाचनेन बहुश्रुतः। वाचनानेच माणसे पुष्कळ विषयांचे ज्ञान मिळवतात, ती बहुश्रुत बनतात। वाचनानेच ते आपल्या कामात तरबेज बनतात। ज्ञानाच्या प्रकाशात माणूस सूर्यासारखा चमकतो आणि हे ज्ञान माणसाला वाचनानेच मिळते। भूतकाळाशी वर्तमान काळाची सांगड घालण्याचे सामर्थ्य फक्त आणि फक्त या वाचन संस्कृतीमध्येच आहे। शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले, पण वाचन हा शिक्षणाचा आत्मा आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्ध करून दाखवले। हे शक्य झालं फक्त वाचनाच्या प्रवासाने। नमस्कार, मी कुमारी केतकी महेश कुलकर्णी आपटे वाचन मंदिरच्या विचारपीठावर विषय मांडते, वाचन आहे प्रवास सुंदर। पुस्तकाने मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक कुठेही नतमस्तक होत नाही असं म्हटलं जातं। म्हणजे आपल्या आत्म्यामध्ये ज्ञानाचा दिवा सतत तेवत ठेवणारी ही पुस्तकेच आपल्याला समृद्ध बनवतात आणि वाचनाचा प्रवास आपल्याला माणूस बनून परिपूर्णतेच्या शिखरावर पोहोचवतो। परंतु नवीन तंत्रज्ञानाच्या जमान्यात वाचन, त्यातल्या त्यात पुस्तक वाचन हा प्रकार बराचसा कमी झालेला आढळतो। पूर्वी प्रवासाच्या दरम्यान म्हणजे तो बसचा प्रवास असो की रेल्वेचा प्रवास, त्यामध्ये काही मंडळी हमखास आपलं आवडतं पुस्तक तंद्री लावून वाचत असलेली दिसायची। पण वाचन हाच एक सुंदर प्रवास आहे याची आता जाणीव व्हायला लागली। केवळ आपल्या मनोरंजनासाठी आपण इतर पुस्तकं वाचत गेलो तर तो वाचनाचा एक सुंदर प्रवास असतो, पण त्यासाठी सतत वाचन हाच एकमेव मार्ग असतो। त्या मार्गात व्यंकटेश माडगूळकरांचा माणतेश भेटतो, पट्टण कोडलीचे शंकर पाटील यांच्या कथा भेटतात, आनंद यादवांचा कोल्हापूरचा आणि कागलचा परिसर दिसायला लागतो। रणजित देसाई वाचताना पन्हाळगडाचा प्रदेश, बाजीप्रभू आणि शिवाकाशी दिसू लागतात। हे वाचत वाचत आपलं मुंबईच्या पु ल देशपांडेंच्या बटाट्याचे तळे केव्हा पोचतो तेच कळत नाही। कोणतीही कथा किंवा कादंबरी वाचताना आपणही त्यातलंच एक पान आहोत असं आपल्याला वाटत राहतं। मनातल्या मनात त्या कथेचं किंवा कादंबरीचं आपण चित्रीकरण करत असतो। त्या चित्रीकरणाचे दिग्दर्शक आपण स्वतः असतो। मग त्यातली पानं आपल्या डोळ्यासमोर पिंगा घालू लागतात, आपल्याशी बोलू लागतात आणि आपणही त्यांच्याशी बोलू लागतो। माडगूळकरांची बनगरवाडी वाचताना डोळ्यासमोर तो लिंबाचा पार दिसू लागतो, त्याखाली बसलेले कारभारी आणि खांद्यावर घुंगडी टाकून बसलेले मेंढपाळ दिसू लागतात। संध्याकाळ झाल्यावर रानमाळ्यातून जोगावून आलेले मेंढरांचे कळप दिसू लागतात, त्यांचे बे बे करणारे आवाज आपल्या कानात घुमू लागतात। दिवसभर वाटून झालेली त्यांची पोरं बरोबर आपल्या आईला शोधून नाचू लागतात आणि मेंढपाळांच्या बायकांनी चुलीवर केलेला कालवणाचा सुवास दरवळायला लागतो। वाचकाला गुंफून ठेवण्याची कला लेखकाकडे असावी लागते, तरच वाचनाचा हा प्रवास सुंदर होतो। आपल्या कागलचे सुप्रसिद्ध लेखक आनंद यादव यांची गोतावळा ही कादंबरी वाचताना आपण त्यातलंच एक पान घेऊन जातो। शेतात राहणारा नारम्मा म्हणजेच नारूमामा मोठ ओढताना दिसू लागतो, म्हातारा झालेल्या महालिंगाबाई दावणीत रवंत करताना दिसू लागतो। लवा लवा करणारी पवारांची कुत्री, सशाची शिकार करणारी पोरं ही सगळी डोळ्यासमोर उभी राहतात। बैल विकून ट्रॅक्टर घ्यावा असा जमीन मालकाचा विचार ऐकून नारूमामा हुकून जातो। गाई, गुरं, बैल, शेळ्या, कोंबड्या, शेतातले प्राणी, पक्षी हाच नारूमामाचा गोतावळा असतो आणि त्यातच तो सुख मानत असतो। नटरंग वाचताना गुणा कागलकर फेटा बांधून फिरताना दिसतो। हे वाचत वाचत आपण कुठेपर्यंत प्रवास केलाय हेच माणूस विसरून जातो। अशा पुस्तकांचा लळा लागला की म्हणावं वाटतं, जिथे असतील केवळ आरसे प्रत्येक पानावर, जिथे असतील केवळ आरसे प्रत्येक पानावर, असं पुस्तक मला केव्हा तरी वाचायचं आहे। मला माणूस म्हणून जगायचं आहे, मला माणूस म्हणून जगायचं आहे। रणजित देसाई यांची श्रीमान योगी वाचू लागलो म्हणजे घोड्यावर बसलेले मावळे आणि छत्रपती शिवाजी महाराज डोळ्यासमोर आल्याशिवाय राहते। शंकर पाटलांची नाटककथा, फुलाची चावडी हे वाचताना आपल्या मनाला गुदगुल्या होतात आणि त्या विनोदात आपण रडून जातो। राजन गवस यांचं तलकट हे पुस्तक वाचताना ग्रामीण जीवन जसेच्या तसं आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं। महादेव मोरेंच्या कथांमधून इचलकरंजी तेथील हातमाग, त्यावर काम करणारे कामगार त्यांच्या व्यथा दिसतात। आपला कोल्हापूर जिल्हा हा साहित्याच्या बाबतीत खूप सुपीक आहे। शंकर पाटील, आनंद यादव, वि. स. खांडेकर, सूर्यकांत खांडेकर, जगदीश खेपुडकर, चंद्रकांत नलके, श्रीकांत नरुले, पिराजीराव सरनाईक, बाबा कदम, भाई माधवराव बागल इत्यादी साहित्यिक हे आपल्याच कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत। एखादं पुस्तक वाचायला घेतलं की ते संपेपर्यंत ठेवू नये असं वाटत राहतं। तो खरा वाचनाचा सुंदर प्रवास असतो। पहिलं पान आणि शेवटचं पान वाचून पुस्तक ठेवणारे तर बरेच जण असतात, पण मधलं जे अंतर आहे, जो प्रवास आहे तो खरा महत्त्वाचा असतो। याच प्रवासात अनेक थोर व्यक्तींनी आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास केला। याच प्रवासात भीमरावांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, याच प्रवासात ज्योतिबांचे महात्मा फुले झाले, याच प्रवासात अब्दुल कलामांचे मिसाईल मॅन झाले, याच प्रवासात नरेंद्रांचे स्वामी विवेकानंद झाले, याच प्रवासात बाळ गंगाधर टिळकांचे लोकमान्य झाले।
आपलं जगणं समृद्ध बनवतात. अपयशाला हमी यशाची देते पुस्तक, अपयशाला हमी यशाची देते पुस्तक, आंधळ्यासहित पार तमाच्या नेते पुस्तक, युद्धभूमीवर मेंदूचारण खणखणताना बुद्धिबळावर ठाम लढाईच देते पुस्तक. खरोखर अनेक पुस्तकं वाचावी, त्यात रमून जावं, साऱ्या जगाचा विसर पडावा आणि एक सुखद आयुष्याचा प्रवास घडावा. तरच वाचनाचा हा प्रवास सुंदर होईल. हा प्रवास सुंदर करूया, भरपूर वाचूया. या प्रवासात अनेक माणदेशी माणसं भेटतील,